वेलकम बॅक टू इंग्रजी शाळा. आज आपण शिकणार आहोत कॅनचा उपयोग. कॅन म्हणजेच करू शकतो. कॅनचा पर्टिक्युलर अर्थ होतो करू शकतो. तर चला सुरुवात करूया. इथं वाक्य आहे आय कॅन इट म्हणजेच मी खाऊ शकते. तर आपण याचं वाक्य असं करू शकतो आय कॅन इट पाणीपुरी एव्हरी डे. मी दररोज पाणीपुरी खाऊ शकते. त्यानंतर वाक्य असं होईल की आय कॅन ड्रिंक म्हणजेच मी पिऊ शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन ड्रिंक मँगो ज्यूस. मी आंब्याचा रस पिऊ शकते. त्यानंतर आय कॅन गो मी जाऊ शकते. तर याचं वाक्य असं करू शकतो आपण आय कॅन गो टू द पार्क एव्हरी डे. मी दररोज उद्यानात जाऊ शकते. त्यानंतर आय कॅन कम मी येऊ शकते. याचं वाक्य करूया आपण आय कॅन कम अर्ली फ्रॉम द ऑफिस. मी ऑफिसमधून लवकर येऊ शकते. त्यानंतर आय कॅन स्लीप मी झोपू शकते. याचं वाक्य असं करूया आय कॅन स्लीप अर्ली ॲट नाईट. म्हणजेच मी रात्री लवकर झोपू शकते. त्यानंतर आय कॅन वेकअप याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठू शकते. त्यानंतर आय कॅन वर्क मी काम करू शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन वर्क एव्हरी डे. मी दररोज काम करू शकते. त्यानंतर आय कॅन रीड मी वाचू शकते. तर याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन रीड इंग्लिश मी इंग्लिश वाचू शकते. त्यानंतर आय कॅन राईट मी लिहू शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन राईट मराठी मी मराठी लिहू शकते. त्यानंतर आय कॅन स्पीक म्हणजे मी बोलू शकते. तर याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकते. त्यानंतर आय कॅन सी मी पाहू शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन सी माय फ्युचर मी माझं भविष्य पाहू शकते. त्यानंतर आय कॅन लिसन मी ऐकू शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन लिसन टू सॉंग्स ऑन माय मोबाईल. मी माझ्या मोबाईलवर गाणी ऐकू शकते. त्यानंतर आय कॅन गिव्ह मी देऊ शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन गिव्ह नॉलेज मी ज्ञान देऊ शकते. त्यानंतर आय कॅन टेक मी घेऊ शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन टेक अ पेन मी पेन घेऊ शकते. त्यानंतर आय कॅन सिट मी बसू शकते. याचं वाक्य आपण असं करूया आय कॅन सिट ऑन द फ्लोअर मी जमिनीवर बसू शकते. त्यानंतर आय कॅन स्टँड मी उभा राहू शकते. तर याचं वाक्य आपण कसं करूया आय कॅन स्टँड ॲट द बस स्टँड मी स्टँडवर उभा राहू शकते. त्यानंतर आय कॅन रन मी धावू शकते. तर याचं वाक्य आपण असं करूया
आय कॅन रन इफ आय गेट लेट. मला उशीर झाला तर मी धावू शकते. त्यानंतर आय कॅन वॉक. मी चालू शकते. याचं वाक्य आपण असं करूया. आय कॅन वॉक फॉर माय हेल्थ. मी माझ्या आरोग्यासाठी चालू शकते. त्यानंतर आय कॅन हेल्प. मी मदत करू शकते. याचं वाक्य आपण कसं करूया. आय कॅन हेल्प पीपल इफ दे वॉन्ट. लोकांना हवे असल्यास मी मदत करू शकते. त्यानंतर आय कॅन ओपन. मी उघडू शकते. याचं वाक्य आपण असं करूया. आय कॅन ओपन माय अकाउंट इन द बँक. मी बँकेत माझे खाते उघडू शकते. त्यानंतर आय कॅन क्लोज. मी बंद करू शकते. तर याचं वाक्य कसं करूया. आय कॅन क्लोज द डोअर. मी दरवाजा बंद करू शकते. त्यानंतर धन्यवाद. थँक यू. प्लीज लाईक, शेअर and subscribe.